करण्याचा प्रयत्न, त्या निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बघा तुमच्याकडे 3 षटकात म्हणजे 18 चेंडू फक्त आहेत आणि 18 चेंडू जे तुम्ही टाकताय किंवा खेळताय त्यामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवावे लागतील. रोहन बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. गावते भेंडीपाड्याची टुर्नामेंट आपण पाहतो बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगवान चेंडूमध्ये बेट केलं जाते फलंदाजाला रोहित यांच्या माध्यमातून. नवीन पाडा आपण जर पाहिला तर एक चांगला संघ मानला जातो साईनाथ नवीन पाडा. वसई रानगावचा हा संघ आहे. वसई पश्चिम पट्ट्यातील किनारपट्टीतील हा संघ आहे. जसं म्हटलं गेलं अगोदर सुद्धा मी की वसई तालुका हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा 3 भागामध्ये विभागला गेलाय. त्या सागरी भागातील हा संघ आहे तो म्हणजेच नवीन पाडा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाज, मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि हर्षद याला मिळालंय जीवदान. मी म्हणेन 1 धाव ही नक्कीच मिळाली जाते, मात्र 3 चेंडू नंतर ही 1 धाव आली आहे. विकास वायडा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आपण पाहू शकतो विकास वायडा ह्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत असतात. भरपूर मेहनत आदिवासी प्रीमियर लीग साठी ते सुद्धा घेताना सध्या पाहायला मिळतं. दरम्यान बघा निघलाय लगेच फलंदाज, आवाज आला होता आणि विकास वायडा याने दाखवलेली खिलाडू वृत्ती आपल्याला बघायला मिळते. फलंदाज बाद 0 या धावसंख्येवरती विकास वायडा. सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला, चल अपना चला जल्दी. विनोद रायात आलेत नव्यानं फलंदाजीसाठी. विनोद यांचा आपण विचार केला तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि अष्टपैलू कॅटेगरीमध्ये तो आदिवासी प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळतोय. आता ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलंय विनोद याला मोक्याच्या क्षणावरती त्याने चांगलं काम बापाने संघाला करून दिलंय. भरपूर वर्षापासून तो खेळत असतो आणि संघाला तारण्याचं काम त्याने भरपूर वेळा केलेलं आहे. आज त्याच्या संघाला गरज आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडूची वाट पाहत होता आणि चेंडूने दिला दगा, बनवले जागा. दरम्यान धावा किती मिळतील तर 3 धावा या ठिकाणी मिळाल्या जातील. 3 धावेनं धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 4 वरती. बघा विनोद आला आणि विनोद लगेच धावा बनवण्यासाठी बिझी झाला. एका फलंदाजाचं हेच चांगल्या फलंदाजाचं लक्षण असतं की तो डॉट चेंडू कमी खेळतो आणि बिझी राहणं पसंत करतो. सिंगल, डबल, 4, 3 धावा किंवा षटकार मारणं म्हणजेच याच पद्धतीने धावा करावे लागतील. एक गडी तुम्ही गमावलाय, मात्र इथे त्या गड्याचा शोक बनवण्यापेक्षा आपल्या हातामध्ये जेवढे चेंडू आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हर्षद चांगल्या टच मध्ये दिसत नाहीये आज. 1 षटक समाप्त झालं. 1 बाद 1 अशी धावसंख्या, ती म्हणजेच सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने संघाची. दरम्यान गोलंदाज सज्ज झालाय अविनाश की याच्यावरती आक्रमण. विनोद रायाच्या त्याच्यावरती म्हटलं होतं की नक्कीच बिझी प्लेअर आहे, त्याने दाखवलाय. हा षटकार विनोदच्या बॅटमधनं.
थँक्यू डीजे. इथे आपण पाहू शकतोय नक्कीच जुना चेंडू या ठिकाणी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विनोद याने दाखवलंय की नक्कीच कशा पद्धतीने बिझी राहायचं ना. मी म्हटलं होतं की हा जो फलंदाज आहे तो बाफाणे संघाला भरपूर अडचणीच्या वेळी काढत असतो. मिडल एरियामध्ये तो येतो फलंदाजीसाठी. बॅटिंग ऑर्डर मध्ये मधल्या फळीमध्ये येणारा हा फलंदाज आपण पाहतोय की चांगलं काम तो करत असतोय आणि त्याने दाखवलंय. आता थोडस वर आलाय फलंदाजीला, तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. अजून एक मोठा फटका आणि क्रिकेट जगतातील या टेनिस विश्वातील सर्वात मोठा फटका म्हणून ओळखला जातो. षटकार आला 6 धावा आणि इथे धाव संख्या वाढते ती म्हणजे 16. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता आणि या फटक्याने धावसंख्येचा चित्र जे आहे ते पालटवलंय. आता वाटू लागलाय की एक चांगला स्कोर बनेल. काय जबरदस्त मॅच ऑन साइडला. आता मात्र अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक तिसरा षटकार. आजच्या दिवसातली मला वाटते पहिली हॅट्रिक या ठिकाणी षटकाराची लागली जाते. थँक्यू डीजे. चेंडू आलेला आहे तिकडे. अविनाश याच्यावरती आक्रमण चढवलंय. आता मात्र अजून एक शॉर्ट बॉल. त्या शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा तैनात केलंय ते म्हणजे स्टँड मध्ये 6 धावांसाठी विनोद रायत याच्या बॅट मधनं. येस थँक्यू. तर बघा पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी की फलंदाज यष्टांच्या मागे जाऊन खेळलाय की मग चांगल्या पद्धतीने चेंडूला कनेक्ट केलाय. नाही, चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलेला आहे व्यवस्थित. कारण की चेंडू कमिट झाल्याच्या नंतर फलंदाज जर मागे गेला असेल तर तो शॉट गणला जातो. मात्र शॉट कमिट करण्याच्या अगोदर जर खेळाडूचा शरीराचा एखादा भाग मागे असेल तर तो नक्कीच शॉट या ठिकाणी. दरम्यान आता मात्र फलंदाज बाद. चांगलं काम केलंय. अर्थातच टेन्शन नसेल विनोद याला. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जो फलंदाज बघायला मिळेल आता तो फलंदाज आपण पाहतोय बघा विनोद रायात बाद झालाय. मात्र कुठलंच टेन्शन त्याच्या तोंडावरती नाहीये. इथे जबरदस्त काम करून तो मैदानामधनं बाहेर येत असताना दिसतोय. नव्यानं आलाय फलंदाज तो म्हणजे हेमंत लाखात. पार्थ पॅन्थर्स या संघाचे ओनर आहेत आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. हेमंत लाखात जे आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसतात. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडूला नक्कीच टप्प्यानं उचलण्याचा प्रयत्न. मात्र इथे थोडस मिसफिल्ड झाली. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 30 या धाव संख्येवरती. 2 षटकं समाप्त झाली. या षटकामध्ये एकूण धावा किती आल्या तर आपण पाहतोय किती धावा या षटकामध्ये जमवल्या गेल्या. 26 धावा तब्बल आल्या. काय जबरदस्त पहिलं षटक आणि त्यानंतर आलेल्या 26 धावा म्हणजे एकूण 30 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अविनाश याच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण पाहू शकता. आदिवासी प्रीमियर लीगचे संघ जर आपण पाहिले तर 16 संघ आहेत आणि 16 संघांमध्ये 4-4 चे गट केले गेलेले आहेत. ABCD असे 4 गट आपल्याला पाहायला मिळतात.
नक्कीच इथे हेमंत हेमंत बॅटिंग वरती येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हर्षद थोडासा आज स्ट्रगल करताना दिसतोय. हर्षद याने किती चेंडू डॉट खेळले तर 4 चेंडू त्याने डॉट खेळलेत. 5वा चेंडू जो आपण पाहिला तो डॉट त्याने खेळलेला आहे, मात्र 2 चेंडू डॉट खेळल्याच्या नंतर तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी धावा बनवलेली आहे, म्हणजे एक धाव त्यांनी बनवलेली आहे. धावसंख्या कायम. शब्दरक्षक तैनात आहे तिकडे. वन बाउन्सच्या चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक रोटेट झाले आणि आपण पाहू शकता एकच धाव या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. अर्थातच एकच धाव घेईल, कारण की हेमंत त्याला त्यासाठीच आमंत्रित केलं गेलंय. तिसरं आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर मी विनंती करेन की जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू पुल करायचा होता. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि आज झेल टिपला जाईल. फलंदाज बाद हेमंत. ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जाल मनुका साथ करा ही दुनिया माया जाल मनुका साथ करा देवावरचं पाणी तेव्हा होती होईल पारे मी नक्की तुझा शोध घेणार सारे. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय विकास भोईर. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी अजून एक आली. दीपेश याने एक चांगला षटक टाकायला सुरुवात केली, कारण की पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर एक डॉट, असे 4 चेंडू आतापर्यंत एकच धाव त्याने दिलेली आहे या स्लॉगर मध्ये. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय विकासाच्या माध्यमातून. चेंडूला एक धाव नक्कीच मिळेल. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजतेनं पूर्ण झालेली आहे. धावफलक आपण पाहू शकता, ती म्हणजेच 32 धावा. 5 चेंडू टाकून झालेत. तर एक ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 4 धावा मिळतील आणि या चौकारणीशी धाव फलक थोडासा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 36 या धाव संख्येवरती. 37 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. 12.33 ची सरासरी असेल ओव्हर टू डीजे. आणि चला दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. थँक्यू डीजे सर. नाणेफेक केली जाते. एका बाजूला जीवदानी गिरीज आणि दुसऱ्या बाजूला जय अंबिका स्पोर्ट कर्नाळपाडा या दरम्यान नाणेफेक केली जाते. तर 3 षटकांचा सामना असेल. छप्पाचा कॉल आहे आणि आलाय काटा. जय अंबिका स्पोर्ट कर्नाळपाडा नाणेफेक जिंकल्या. निर्णय काय असेल? निर्णय नक्कीच पेंडिंग आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षेमध्ये, जिथे मात्र सागरजी माळी यांना आपण जॉईन होणार आहोत. थँक्यू. चला सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये येऊ द्या.
चला गाई करा जरा पंच, विनंती असेल आपल्याला. संतोष घोषे, संतोष घोषे जरा घाई करायचे आहे. पंचांना आयोजकांच्या माध्यमातून विनंती, जे काय हवं असेल तुम्हाला तिथे फसवलं जाईल, फक्त ऑर्डर करा. इथे मिळण्यासारखंच ऑर्डर करा, ते आमच्याकडे जमत नाही. दिवा यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराचा कॅच घ्या आणि 100 रुपये कमवा. गणू दिवा MSCB चे कर्मचारी आहेत आपल्या गावातील. सुपुत्रा दरम्यान हा चेंडू खेळाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अविनाशाच्या बॅटमधून निघालेला हा फटका. थँक्यू डीजे. 37 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली केली आहे. चौकाराण्याची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. राईट मूर्ती विकेटचा मारा पुन्हा एकदा. क्या बात आहे. चांगला चेंडू हेमंत लाखात यांचा. हेमंत लाखात चांगला गोलंदाज आहे, मात्र अविनाश किणी हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतोय. नवीन पाडा या संघाचा रणगाव परिसरातून हा खेळाडू खेळताना बघायला मिळतोय. ऑफ साइडला सुरेख शॉट सिलेक्शन. अनदर नाइस बॅटिंग बाय अविनाश किनी. क्या बात है. फलंदाज दिवाळी साजरी करताना दिसतोय या ठिकाणी. 3 चेंडू मध्ये 8 धावा ह्या घेतल्या गेल्यात. मात्र पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता चेंडू, मात्र थोडासा सफल झाला होता. इथे लेग बाईच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. बघा 12.33 ची सरासरी. 12-36 म्हणजेच एकूण विचार केला तर 37 धावांचं लक्ष आहे. तर इथे 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 9 धावा आतापर्यंत बनवल्यात. ऑन साइडला खेळायचा त्या चेंडूला गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न. शतरक्षक तैनात आहे, चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होताना दिसेल जयदीप भोईर. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगत असताना आपण पाहिलं. पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 8 धावाले. असं वाटलं की 12 धावांपर्यंत सहज पोचतील या षटकामध्ये. मात्र एक विकेट मिळवलाय आणि काही चेंडू डॉट. मला वाटतं एक लेग बाईचा एक आला, त्यानंतर दुसरा जो चेंडू होता चेंडू क्रमांक 2 या षटकाचा तो डॉट होता. कमबॅक केलाय. ऑनसाइडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू टाकलाय. शतरक्षक नाहीये तिकडे आणि शतरक्षक 2 आहेत. पाठलाग करण्याच्या नादामध्ये नक्कीच थोडस कमी पडलेत. 4 धावांशी धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. H2O. काय जबरदस्त मॅच बघा. आस्किंग रन रेट जे होतं ते 12.33 होतं. धावसंख्या आले पहिल्या षटकामध्ये ती म्हणजे 13. विनोद रायात आलाय, ज्याने धावा बनवल्या होत्या. आता मात्र धावा त्याला वाचवाव्या लागतील, कारण समोरचा जो फलंदाज आहे सगळ्या दिशेनं फटके खेळण्यासाठी माहीर आहे. अविनाश याला आपण पाहिलंय आणि अविनाश एक चांगला फलंदाज आहे. त्याच्यासमोर गोलंदाजी करताना थोडस सांभाळून गोलंदाजी करावी लागणार आहे या फलंदाजाला.
दरम्यान अगोदरच ठरवलं होतं फटक्याला की कुठल्या दिशेनं मला खेळायचंय. फलंदाजाने प्रोग्राम केला होता शॉटला. मात्र बघा ज्या पद्धतीने तो आता फील्ड पाहतोय, फलंदाजाने नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू हा खेळून काढलाय. पुन्हा एकदा ठरवून ठेवलं होतं चेंडूला. या ठिकाणी डीप स्कोर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे, गेलाय, पोचलाय, मात्र त्याला चेंडू न दिलाय गुंगारा. चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4 चौकार. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय की भरपूर क्लिप ज्या आहेत त्या क्लिप व्हायरल होतात आणि त्याच्यातलेच काही क्लिप या ठिकाणी आम्हाला ऐकवल्या जातात. दरम्यान इथे क्रिकेट जगलं चांगलं होत आहे. कारण आपण जर पाहिलं एक चेंडूवरती मोठा फटका, एक चेंडूवरती बघा अशा पद्धतीने सिंगल येताना दिसतात. म्हणजे बराबर की टक्कर मैदान के अंदर. या मैदानावरती नक्कीच एक चांगली लढत होत असताना ते म्हणजेच लहूपाडा विरुद्ध सह्याद्री बाफाणे या दोन संघादरम्यान विनोद याच्यावरती सुरुवातीच्या चेंडूवरती एक डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर लेग बायच्या रूपाने एक धाव आलेली आहे. धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 9 चेंडू 21 धावांची गरज, माफ करा 19 धावांची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा की हा चेंडू खराब बॉल, वाईट बॉल. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या नियमानुसार व्हाईटचा जर आपण नियम पाहिला तर 12 नंबर वरती येतो व्हाईट बॉलचा. क्या बात आहे. तुम्ही क्रिकेटला कधीच ठरवून न खेळू शकत नाही. जसा चेंडू तसा फटका खेळावा लागेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही चेंडूला ट्रीट करता, कमिट करता, ते फार महत्वाचं आहे. क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुमचं टायमिंग जिथे साधलं तिथे तुम्ही सरस. मात्र जिथे टायमिंग खराब असेल तिथे एखादा दरम्यान विनोद आपल्या रनअप वरती पुन्हा एकदा जातोय. जिथे टाइम खराब झाला तिथे नक्कीच थोडस अपयश येत असतं. लोअर फुल टॉस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हेमंत त्या ठिकाणी आहे. सुंदर डिप्लाय झेल आणि फलंदाज दीपेश तांबडे झालाय बाद. हालूची कल्पेश आलाय नव्यानं फलंदाजीसाठी. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत मला वाटते एकूण धावसंख्या जी झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अपील झाली होती मात्र षटक झाले समाप्त. विनोद याच्या षटकामध्ये किती धावा आल्या बघा. फलंदाजी करताना चांगलं काम त्याने केलंय, मात्र इथे कसं काम केलं ते पाहणं गरजेचं. 6 धावा फक्त आल्या. सुंदर एक कामगिरी या ठिकाणी केली गेलेली आहे. खूप खूप स्वागत आहे. गिरीश संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. आयकॉन कॅटेगरीचा फर्स्ट रँकिंग प्लेअर आकाश धानवी सुद्धा आज आपल्याला या मैदानावरती बघायला मिळेल. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं जाईल. चला जास्त वेळ घेऊ नये. कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईक वरती कोण आहे. भावेश सुरुंदा हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती. मला वाटतं हा प्रॅक्टिसला नेहमी गोलंदाजी करत असेल म्हणून त्याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. भावेश
थोडंसं वयानं लहान आहे. मी म्हणेन अंडर 20चा हा प्लेअर असेल आय थिंक. हॅलो चेक. भावेश वॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती मोक्याचा फलंदाजाला रस्ता दाखवलाय तंबूचा. भावेश याने काय जबरदस्त गोलंदाजी केलाय. थँक्यू डीजे. 5 चेंडू 18 धावांची गरज असेल. दरम्यान हा चेंडू खेळलाय ऑफसाईडच्या दिशेनं. धावफलक आपण पाहतोय 2 पुढे सरकेल. 4 चेंडू 16 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये आणू शकतो, या मॅच मध्ये आणू शकतो या संघाला. नवीन पाडा साईनाथ या संघाला एक मोठा फटका. सुंदर गोलंदाजी मात्र शतरक्षण खराब. परिणाम चेंडू चाललाय बाजूनं, ते म्हणजेच लॉंग स्टॉप रिजनच्या बाउंड्रीच्या आणि गेलाय. बाउंड्री लाईनला टच होतोय. इथे 4 धावा मिळतील वेळेवरती. वेलकम बाउंड्री, बोनस रन. थँक्यू डीजे. 3 चेंडू 12 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा अलंदा कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे विनोद. चेंडूला उचलेला आणि स्ट्राईक एंड वरती जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत दरम्यान नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. खेळाडूंनी आम्हाला या ठिकाणी सुचवू नये, आम्ही तोच विचार करतोय. टेन्शन घेऊ नका, कारण इंटेंट पाहिला जातो या ठिकाणी. मात्र नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अँड कमिटी. लक्षात असू द्या, प्लेअर नॉट आउट असेल, प्लेअर नॉट आउट असेल त्यांचा इंटेंट स्ट्राईक रोटेट करण्याचा होता. चला या स्ट्राईकला या तुम्ही. तुम्ही स्ट्राईक रोटेट करू नाहीये, करू शकत नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण इंटेंट पाहतोय तिकडे, कारण फलंदाज सुद्धा एकच धाव. नॉट आउट नाहीये, लक्षात असू दे. तो स्ट्राईक साठी गेला होता, तसं आपण आउट देत नाहीये. समजून घ्या नियम
विनंती असेल सर्व खेळाडूंना जे आज बघतात या मॅच, 2 चेंडू 10 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि झेल टिपलाय. क्या बाद आहे, चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र थोडासा कमी पडला, थोडासा कमी पडला फलंदाज धीरज. कठीण मॅच झाला होता, मात्र थोडीशी जी गॅप पडला त्या गॅप मध्ये नक्कीच मी म्हणेन या ठिकाणी आपण पाहतोय की थोडासा फलंदाज सुद्धा थंड झाला असावा, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच या ठिकाणी चालत होता, 1 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. तर 10 धावेच्या फरकानं हा संघ मागे पडलेला आहे, तो म्हणजेच साईनाथ नवीन पाडा संघ. पुन्हा एकदा सांगेन हा नियम, कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार स्ट्राईक कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकत नाहीये. जर दोन्ही समान वेळेस खेळाडू जर क्रीज सोडतायत तरच तिथे तुमचा धावेसाठी कन्सिडर केला जाईल किंवा मग रनआउट साठी